पद्धतीने हे आकडे नक्की टिकतात का हे सगळंच बघणं महत्त्वाचं असणार आहे। पिंपरी चिंचवडचे आपण असेच एक आकडे बघूया एकदम सविस्तर पद्धतीने। पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 128 जागा आहेत, त्यापैकी 12 जागांवर सध्या भाजप आघाडी घेताना दिसत आहे, तर शिवसेना शिंदे गट एक जागी आघाडी घेताना दिसत आहेत। यासोबतच दादांची राष्ट्रवादी आणि पवारांची राष्ट्रवादी ही मिळून 9 जागांवर आघाडी घेताना दिसत आहेत। यासोबतच दादांची राष्ट्रवादी 9 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागा, असा 11 जागांवर ते भाजपला एक चांगलं आव्हान निर्माण करू पाहत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आणि इतर घटकांना अजून इथं खातं उघडता आलं नाहीये। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये असं म्हणलं जात होतं की पुण्यामध्ये तरी जास्त दादा टफ फाईट देऊ शकतील, पण पिंपरी चिंचवडमध्ये जगताप आणि लांडगे यांच्या स्वरूपाने जे भाजपला प्रबळ दावेदार मिळाले आहेत, प्रबळ प्रचारक मिळालेले आहेत, मोठे खंदे नेते मिळाले आहेत, त्याच्यामुळं भाजप इथं दादांना लवकर मागे सोडेल। मात्र याच्या एक्झॅक्टली अपोजिट होताना दिसत आहे। भाजप हे पिंपरी चिंचवडमध्ये जरा मागं पडताना दिसत आहे। भाजप आणि दादांच्या जागा सारख्या झालेल्या आहेत, मात्र पुण्यामध्ये भाजपला चांगले विक्ट्रीचे संकेत मिळाले आहेत, कारण की पुण्यात निकाल सुरू होऊन अवघा अर्धा तास झालेला आहे आणि दादांना 10 मतं आणि यासोबतच भाजप 30 मतांच्या आघाडीवर आहे। त्याच्यामुळे अगदीच चक्रावून टाकणारा हा निर्णय आहे असंही म्हणायला हरकत नाही। यासोबतच आपण इतरही महाराष्ट्रातले सगळ्या महानगरपालिकेचे आकडे बघणार आहोत। अकोलामधलं